नमस्कार मित्रांनो. जर तुम्ही सुद्धा ऑप्शन ट्रेडर किंवा फ्युचर ट्रेडर जर असाल, तर भरपूर तुम्ही ह्या गोष्टी ऑब्झर्व्ह केल्या असतील, की ऑर्डर फॉर्म भरताना कधी-कधी क्वांटिटी एकदमच कमी लावल्या जाते. कधी-कधी एकदमच आपण 100% फंड युटिलाइज करतो आणि फंड क्वांटिटी कमी लावली तरी प्रॉब्लेम होतो. जर टार्गेट हिट झालं तर आणि क्वांटिटी जर जास्त लावली, तर ज्यावेळेस आपला लॉस होतो त्यावेळेस पण आपण सफर करतो. त्याचबरोबर बऱ्याच वेळेस आपण इथे टार्गेट लावताना कधी-कधी डायरेक्टली आपण कॅल्क्युलेट न करता एकदम अनसायंटिफिकली एकदम जास्त टार्गेट लावतो. स्टॉप लॉस कधी-कधी आपलं चुकीचा आपण स्टॉप लॉस लावतो आणि ह्याच ह्युमन एरर कमी करण्यासाठी डनने एक नवीन फीचर या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेलं आहे आणि हे फीचर्स कशा पद्धतीने आपल्याला डे टू डे ऑप्शन किंवा फ्युचर ट्रेडिंगसाठी युजफुल ठरू शकतं, तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही सुद्धा ऑप्शन ट्रेडिंग करत असाल किंवा करण्यासाठी इच्छुक जर असाल, तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये इन्साईट जे आहेत तर ते चांगले भेटणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सो रेग्युलर समजा मला इथे कॉल किंवा पुट बाय जर करायचं आहे, तर मी इथे जी पण रेग्युलर प्रोसेस असते तर ती रेग्युलर प्रोसेस आपण या ठिकाणी फॉलो करतोय. ऑर्डर फॉर्म आपल्या इथे ओपन झालेला दिसतोय. बट हा ऑर्डर फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे डायरेक्टली बाय डिफॉल्ट दिसतंय की 25 स्लॉट माझे बाय डिफॉल्ट इथे सिलेक्टेड आहेत आणि त्याच्यानंतर इथे खाली ब्रॅकेट दिसतंय आणि खाली माझं टार्गेट जे आहे तर ते पण इथे दिसतंय आणि स्टॉप लॉस जो आहे तर तो पण इथे प्रॉपरली आपल्या या ठिकाणी आलेला दिसतोय. मग हे कसं काय आलंय? सो इथे आपण इथे पाहतोय की साधारणतः 13 रुपये 70 पैसे मला टार्गेट असणार आहे. स्टॉप लॉस जो आहे तर तो 13 रुपये 70 पैशाचा असणार आहे. सो हे बाय डिफॉल्ट कसं काय आलंय? सो हे कसं सेट केलं तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथे पाहत आहोत. सो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे होम स्क्रीनवरती यायचं आहे. त्यानंतर तुमचं जे पण प्रोफाईल पेज असेल तर त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर पुढे बाळासाहेबच्या समोर इथे एक केशरी कलरचा ॲरो दिसतो, त्याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर खाली फर्स्ट ऑप्शन दिसतोय ट्रेडर्स कंट्रोल आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा पहिल्या ऑप्शनवरती जायचं आणि ते पहिल्या ऑप्शनवरती दिसतंय की माय ऑर्डर प्रेफरन्स. सो माय ऑर्डर प्रेफरन्सवर केल्यानंतर आपल्याला इथे ज्या पण आपले इंडेक्सेस आहेत तर त्या सर्व दिसतात, जसं की निफ्टी 50, बँक निफ्टी, फिन निफ्टी, निफ्टी मिड कॅप, नॅचरल गॅस, क्रूड ऑइल, गोल्ड अँड सिल्वर, ज्याच्यामध्ये आपण बेसिकली खूप जास्त पद्धतीने ट्रेडिंग केलं जातं किंवा त्याच्यामध्ये भरपूर सारे व्हॉल्युम्स आहेत, तर असे इंडेक्सेस आपले इथे पाहायला भेटतात. बट माझं फेवरेट आहे बँक निफ्टी. सो हे सेम एक्झाम्पल तुम्ही सगळीकडे वापरू शकता. सो बँक निफ्टीवरती जायचं आहे आणि बँक निफ्टीवरती गेल्यानंतर फॉर एक्झाम्पल माझ्याकडे इथे फंड आहे साधारणतः 1.5 लाखाची माझी कॅपॅसिटी आहे आणि त्याच्यामध्ये मला साधारणतः 50%च फंड जो आहे तर तुम्हाला प्रत्येक ऑर्डरमध्ये युटिलाइज करायचा आहे बाय डिफॉल्ट. सो साधारणतः मी जी पण स्ट्राईक प्राइस घेतो तर एक अप्रॉक्सिमेटली एक्झाम्पल देतोय. सो साधारणतः 200 रुपये माझी त्याची बाईंग प्राइस असते. सो 200 रुपये बाईंग प्राइस आहे, तर मग किती क्वांटिटी आपण इथे घेतली पाहिजे? 75,000मध्ये 1.5 लाखाचे अर्धे 75,000 रुपये. कॅल्क्युलेटर वरती जातोय. सो इथे 75,000 डिवायडेड बाय आपण इथे 200 रुपये आपण इथे करूयात आणि आपलं जे उत्तर आहे तर ते आपल्या इथे भेटेल, ते म्हणजे 375 क्वांटिटी. हे क्वांटिटीमध्ये आलेलं आहे, आपल्या इथे लॉटमध्ये पाहिजे. सो इथे आपला बँक निफ्टीचा लॉट आहे 15चा आणि इथे आपल्याला 25 आपल्या इथे क्वांटिटी दिसतंय. सो आपल्या इच अँड एव्हरी ऑर्डरमध्ये जी ऑर्डर असणार आहे, लॉट साईज असणार आहे तर ती 25 असणार आहे. सो इथे पहिल्यांदा जर तुम्ही आला असाल तर इथे 1 असेल. सो इथे तुमची जी पण क्वांटिटी असेल तर ती तुम्ही क्वांटिटी इथे सेट करून घ्या तुमच्या फंडनुसार. आता इथे त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पाहायला भेटेल ते म्हणजे मॅक्सिमम ऑर्डर. सो मॅक्सिमम लॉट्स किती टाकायचे? सो इथे साधारणतः 1000 लॉट्स दिसतात. सो इथे बऱ्याच वेळेस काय होतं की आपलं जसं हळूहळू फंड वाढत जाणार आहे तसं तसं आपण इथे क्वांटिटी वाढवत जाणार आहे किंवा बऱ्याच वेळेस आपण काय करतो की बाय डिफॉल्ट सिस्टीमवरती जातो आणि ऑर्डर फॉर्मॅटमध्ये 25च्या ऐवजी जास्त लॉट टाकतो. सो ते ऑर्डर रिजेक्ट होऊ नये म्हणून आपण इथे बाय डिफॉल्ट 1000 आहे तर ते 1000 ॲज इट इज ठेवणार आहे. त्यानंतर खाली दिलेलं आहे ब्रॅकेट ऑर्डर आणि ब्रॅकेट ऑर्डरच्या खाली दिलेलं आहे टार्गेट प्राइस अँड स्टॉप लॉस प्राइस. सो टार्गेट प्राइस मध्ये आपण अगदी 1% पासून ते अगदी 10% पर्यंत आपण या ठिकाणी टार्गेट ठेवू शकतो आणि अगदी स्टॉप लॉसचं सुद्धा तसंच आहे, 1% पासून 10% पर्यंत ठेवू शकतो. बट तुम्हाला तर माहिती आहे की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये 10% स्टॉप लॉस अँड टार्गेट इझिली ट्रिगर होतं. सो मी मॅक्सिमम रेंजवरती या ठिकाणी काम करतोय. सो 10% टार्गेट अँड 10% स्टॉप लॉस लावतोय, कारण की जर तुम्हाला जर कॅन्डलस्टिक बेसिसवरती जर ट्रेडिंग जर करता येत जर असेल तर डेफिनेटली आय नो की 10%चं टार्गेट तुमचं इझिली ट्रिगर होतं. सो इथे मी 1:1चं टार्गेट अँड स्टॉप लॉस घेतोय. सो 10%चं
टार्गेट अँड 10%चा स्टॉप लॉस या ठिकाणी दिलेला आहे आणि इथे सेव्ह प्रेफरन्स असं म्हणतोय. सो इथे ऑलरेडी मी इथे सेट केलेलं, त्याच्यामुळे माझं इझिली झालेलं आहे. बट तुम्ही जसं सेव्ह प्रेफरन्स म्हणाल ना, तर त्या ठिकाणी तुम्हाला एक वॉर्निंग येईल त्या ठिकाणी की तुम्हाला सिस्टीम रिस्टार्ट करावं लागेल. सो तुमचं इथे लॉग आउट होईल, त्यानंतर तुम्हाला पुन्हा लॉग इन पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही हे फीचर्स तुम्ही वापरू शकता. सो त्याचबरोबर जसं की आता हे सेट केलंय, तुम्ही पुन्हा लॉग इन करून पुन्हा तुम्ही होम पेजवरती आलेला आहात, आपण असं ग्राह्य धरूया. सो तुमच्या वॉचलिस्टवरती आलेला आहात आणि आता इथे वॉचलिस्टमध्ये मी मल्टिपल स्ट्राईक प्राइस या ठिकाणी लावून घेतलेले आहेत. जसं की बँक निफ्टीचे स्ट्राईक प्राइस लावायचे, कारण की आपण ऑर्डर प्रेफरन्स हा बँक निफ्टीसाठीच दिलेला आहे. सो इथे बँक निफ्टीचे मी कॉल आणि पुट या ठिकाणी डिफरंट लावून घेतलेले आहेत. जसं की 52,500चा पुट आहे, 52,000चा कॉल आहे, 52,700चा पुट आहे, 52,700चा कॉल आहे. सो मी इथे 52,500च्या पुट वरती क्लिक करतोय आणि बायच्या बटनवरती क्लिक करतोय. जसं मी बायच्या बटनवरती आलोय आणि ऑटोमॅटिकली जी लॉट साईज आहे, क्वांटिटी आहे, तर ती 25 लॉट ऑटोमॅटिकली घेतलेली आहे, म्हणजे 375 क्वांटिटी. त्याचबरोबर माझं टार्गेट जे असणार आहे तर ते 36 रुपये 50 पैसे टार्गेट असणार आहे, कारण की मी 365 रुपयाला जर बाय करतोय तर 10% माझं टार्गेट इथे येत आहे 36 रुपये 50 पैसे. जर तुम्हाला 7.5% टार्गेट हवं असेल तर इथून तुम्ही खाली जे पण टॉगल्स आहेत तर त्याच्यावरती जाऊन तुम्ही इथे मॅनेज सुद्धा करू शकता, 7.5 किंवा 5% किंवा 10% असं. त्याचबरोबर स्टॉप लॉसचं पण तुम्हाला इथे बाय डिफॉल्ट 10% दिलेलं आहे. जर तुम्हाला एखाद्या ऑर्डरमध्ये असं वाटतं की नाही इथे 2% पेक्षा खाली जर मार्केट जर जात आहे तर त्या ठिकाणी काही हे नाहीये, सो अशा ठिकाणी तुम्ही 2.5%चा सुद्धा स्टॉप लॉस देऊ शकता. सो इथे तुम्हाला जे रुपीजमध्ये जी व्हॅल्यू आहे तर ती कॅल्क्युलेट करण्याची गरज नाहीये तुमच्या एंट्री प्राइस पासून, किंवा मला इथे 7.5% द्यावं वाटतंय तर 7.5 वरती क्लिक केलंय. सो इथे मॅक्स रेंज मी इथे ठेवतोय 10% आणि त्यानंतर इन्स्टंट बाय वरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी तुमची ऑर्डर जी आहे तर ती प्लेस होणार आहे. सो या ठिकाणी तुम्ही एंट्री, टार्गेट अँड स्टॉप लॉस आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं क्वांटिटी, सो चारही पण गोष्टी तुमच्या बाय डिफॉल्ट या सिस्टीम मध्ये येतात आहेत. सो आता मार्केट क्लोज असल्यामुळे सो हा व्हिडिओ मी शनिवारच्या दिवशी रेकॉर्ड करतोय, त्याच्यामुळे इथे ही ऑर्डर जी आहे तर ती आपली रिजेक्ट झालेली आहे. ओके, सो खाली आपल्याला रेड कलर मध्ये दिसतंय की मार्केट इज क्लोज, यू कॅन नॉट प्लेस ऑर्डर नाव. सो अशा पद्धतीने ऑर्डर प्रेफरन्स जे टूल आहे तर त्याचा तुम्ही यूज करू शकता. आता एखादा म्हणेल की सर नाही तुम्ही एखाद्या याच्यामध्येच करून ठेवलं असेल सो दुसरीकडे दाखवा. सो डेफिनेटली मी इथे 52,000च्या कॉलमध्ये येतोय, बाय वरती क्लिक केलं आणि डेफिनेटली इकडे सुद्धा सेम आपल्याला स्ट्रक्चर पाहायला भेटतंय 25 लॉट. इथे फक्त प्राइस जी आहे तर ती आपल्याला प्राइस आपल्या सेटअपनुसार आपल्या इथे प्राइस टाकायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्या इथे खाली दिसतंय की टार्गेट अँड स्टॉप लॉस 10% बाय डिफॉल्ट आपल्या इथे कॅल्क्युलेट झालेलं दिसतंय. आता त्याच्यानंतर आपल्या इथे खाली मार्केट डेप्थ सुद्धा दिसतंय, लाईक की आता मार्केट डेप्थ बघतोय आणि इथे सेकंड नंबरला आपण इथे बघतोय की 455 ला 2,610 क्वांटिटी इथे पेंडिंग आहे. सो आणि आपली जर ऑर्डर जर याच्या खाली जर असेल तर डेफिनेटली ही आपली ऑर्डर ट्रिगर होणार नाही, कारण की मार्केटचा रूल आहे फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती आपले इथे ऑर्डर्स ट्रिगर होतात. सो या ठिकाणी आपली जी ऑर्डर आहे प्राइस जी आहे तर ते आपण मॉडिफाय करू शकतो. सो इथे साधारणतः 455 ला 2610 क्वांटिटी आहे तर आपण काय करणार आहोत 455.05 पैसे. सो आपण जे टार्गेट इथे एंट्री प्राइस देणार आहे, सो इथे 455 न देता इथे आपण काय करणार आहोत 5 पैसे वरती आपण ही ऑर्डर टाकणार आहोत, जेणेकरून आपला पहिला नंबर लागेल. सो अशा पद्धतीने स्मार्टगिरी तुम्ही कधी केली का तर हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि जर तुम्हाला जर माहीत नव्हते हे फीचर तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकता, जेणेकरून आपल्या फ्युचरमध्ये जर असे काही व्हिडिओ जर आपल्याला जर रेकॉर्ड जर करायचे असतील तर नक्कीच सर्वांना आपल्या कम्युनिटीला त्याचा बेनिफिट होईल. आणि त्यानंतर इन्स्टंट बाय म्हणा, अगेन शनिवारच्या दिवशी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. सो अगेन मार्केट क्लोज इथे मेसेज आलेला आपल्या इथे दिसतोय. सो आपण गो बॅक वरती क्लिक करून बॅकला जातोय. अगेन आपण एक एक्झाम्पल पर्पज साठी अगेन दुसऱ्या स्ट्राईक प्राइस वरती जाऊया. जसं की मी सगळ्यात खाली आलोय आणि इथे 52,800चा कॉल दिसतोय. अगेन याच्यावरती क्लिक केलं, बायच्या बटनवरती क्लिक केलं आणि इथे अगेन 25 लॉट आलेले आहेत. माझं टार्गेट 10%, स्टॉप लॉस 10% आहे. आता जी फक्त मला एडिट काय करायचंय एंट्री प्राइस
एंट्री प्राइस तुम्हाला लाईक की मार्केट इथे 95 रुपयाला आल्यानंतर मला इथे बाय करायचं आहे. सो इथे 95 इथे फक्त टाका. फक्त आपल्याला काय करायचं आहे, प्राइस आपल्याला एडिट करायची, लॉट साईज, त्याचबरोबर टार्गेट अँड स्टॉप लॉस आपलं इथे बाय डिफॉल्ट आपल्या इथे न दिसतंय. किंवा इथे जर मला 95ला इथे मला बाय करायचंय, बट इथे मार्केट डेप्थ वरती आलो आणि मार्केट डेप्थ मध्ये मला काय दिसतंय की इथे 95ला 660 क्वांटिटी आहे आणि त्याच्यानंतर माझा नंबर लागणार आहे ना. सो मला इथे काय करायचंय, इथे 95.05 मी करणार आहे. सो जेणेकरून माझा पहिला नंबर लागला पाहिजे, कारण की 5 पैशाने असा काही फरक पडणार आहे. सो 375 क्वांटिटी आपण इथे कॅल्क्युलेट सुद्धा करूयात की इथे 375 क्वांटिटी आपली आहे गुणुले 0.5 पैसा. सो साधारणतः 18 ते 19 रुपयाचा तुमचं इथे फक्त काय होतंय की थोडीशी कॉस्टली ऑर्डर भेटते. तो अशा पद्धतीने आपण इथे स्मार्ट पद्धतीने आपण इथे ऑर्डर प्रेफरन्स हा टूल वापरून आपण एक परफेक्टली ऑर्डर इथे घेऊ शकतो. सो हा व्हिडिओ तुमच्यासाठी कसा होता, सो हा एक्सपिरियन्स तुम्ही, हे फीचर्स तुम्ही कधी यूज केलेला आहे का, याच्यामध्ये तुम्हाला काय अडचणी आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये अजून तुम्हाला काही एक्सपर्टीज जर हवे असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. चला तर मग भेटूयात अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हॅपी ट्रेडिंग.